नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आदी आणि तुपू चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे. हा आमचा पहिला व्हिडिओ आहे. तृप्ती मला थोडी नर्वस दिसती आहे, हो ना तृप्ती? बट मला खात्री आहे की आजचा हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. पण आपण त्याआधी त्यांना सगळ्यांना विषय तर सांगूया, आपण कशाबद्दल डिस्कस करणार आहोत आज. बरोबर बरोबर. तर आजचा हा व्हिडिओ मध्ये आम्ही तुम्हाला वांग्याच्या झाडाबद्दल कम्प्लीट एंड टू एंड माहिती देणार आहे, स्टार्टिंग फ्रॉम प्लांटेशन टिल फ्रुटिंग पर्यंत. तृप्ती, तुला माहित आहे का वांग्याच्या झाडाला इंग्लिश मध्ये काय म्हणतं? येस, सांग बरं. ब्रिंजल प्लांट. दॅट्स करेक्ट. व्हॉट एल्स? नो आयडिया. नो आयडिया. ओके. तर वांग्याच्या झाडाला ब्रिंजल बरोबर एक प्लांट पण म्हणतात. एक प्लांट का? कारण की वांग्याच्या फळाचा जो शेप असतो ना, तो एक सारखा असतो, म्हणून त्याला एक प्लांट पण म्हणतात. इंटरेस्टिंग. येस. तर आधी आपण आपल्या बाल्कनीमध्ये वांग्याची झाडे लावलेली आहे, बरोबर. तर आपण सगळ्यांना दाखवायचं येस, आणि चालेल. सोबत तुम्ही इन्फॉर्मेशन पण सांगा. वाय नॉट. येस, गो देन. चला मग. चला. ही आमच्या बाल्कनी गार्डन मधील वांग्याची झाडं आहेत. वांग्याचं पीक हे बहुवार्षिक पीक आहे. बहुवार्षिक पीक म्हणजे वांग्याला वर्षभर फुले आणि फळं येतात. तर त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही ॲटलिस्ट 1 फूट उंच कुंडी वापरा, जेणेकरून वांग्याच्या झाडाला इनफ न्यूट्रिशन आणि फ्रुटिंग आणि फ्लॉवरिंग छान येईल. वांग्याच्या झाडाला लागणारी बियाणे तुम्ही जवळच्या कृषी केंद्रामधून किंवा नर्सरीमध्ये घेऊ शकता. वांग्याचं बी पेरल्यानंतर साधारणतः 85 ते 60 दिवसामध्ये त्याला फ्लॉवरिंग येतात आणि त्यानंतर 20 ते 30 दिवसामध्ये मॅच्युअर्ड फ्रुटिंगमध्ये कन्वर्ट होतं. चला तर मग आता आपण वांग्याच्या फुलांची आणि फळांची वाढ डिटेलमध्ये कशी होती ती बघूया. तुम्ही बघू शकता, सुरुवातीला वांग्याच्या झाडाला अशा प्रकारे खूप साऱ्या कळ्या येतात. नंतर या कळ्यांचं रूपांतर छोट्या छोट्या फुलांमध्ये होते. अशा प्रकारे पर्पल कलरचे तुम्हाला पाकळ्या दिसतील. ही फुले दररोज सकाळी उमलतात आणि संध्याकाळी मिटतात. तर या फुलांमध्ये आहे ना 2 प्रकारचे फुलं असतात. एक म्हणजे मेल फ्लॉवर आणि दुसरं म्हणजे फिमेल फ्लॉवर. तर मेल फ्लॉवर आणि फिमेल फ्लॉवर कसं ओळखायचं? तर हे जे फ्लॉवर आहे याच्यामध्ये तुम्हाला सेंटरला आहे ना ग्रीन कलरचं बड बाहेर आलेलं दिसेल. तर ग्रीन कलरचं जे बड आलेलं असेल ते फिमेल फ्लॉवर आहे. आणि नंतर इकडे जर तुम्ही बघू शकाल तर हे मेल फ्लॉवर आहे. याच्यामध्ये सेंटरला तुम्हाला ग्रीन कलरचं बड बाहेर आलेलं दिसणार नाही. तर हे वांग्याचं जे मेल फ्लॉवर आहे तर याचं फळामध्ये रूपांतर होत नाही. याच्यामधील जे पोलन ग्रेन तुम्हाला दिसत असतील येलो कलरचे जे आहेत ते पोलन ग्रेन आहेत. सेम तुम्हाला फिमेल प्लांटमध्ये पण बघायला मिळेल. तर वांग्याचं फळ हे सेल्फ पॉलिनेशननी बनतं. सेल्फ पॉलिनेशन म्हणजे याच्यामध्ये फिमेल आणि मेल दोन्ही पण असतात, तर त्यांचं सेल्फ पॉलिनेशन होतं. सेल्फ पॉलिनेशन होण्यासाठी प्रमुख माध्यम जे आहे ती हवा आणि किडे आहेत. बाल्कनी गार्डनमध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर मोस्टली खूप जास्त हवा चालत नाही, त्यामुळे मग आणि किडे पण नसतात, तर त्यामुळे सेल्फ पॉलिनेशन होत नाही आणि मेल फ्लॉवर बरोबर फिमेल फ्लॉवर पण गळतात आणि आपल्याला जास्त फ्रुटिंग भेटत नाही. जर तुम्हाला जास्त फ्रुटिंग पाहिजे असेल तर तुम्ही हँड पॉलिनेशनचा यूज करू शकता, जेणेकरून अशा प्रकारे तुम्ही त्याला शेक करू शकता. जेव्हा आपण हँड पॉलिनेशन करतो तेव्हा येलो पार्टमधील पोलन ग्रेन्स हे ग्रीन पार्टवरती पडतात आणि फुलाचं कन्व्हर्जन हे फळामध्ये होतं. पॉलिनेशन जर सक्सेसफुल झालं
तर फूल जे आहे ते अशा प्रकारे सुकतं आणि याच्या मधातल्या भागामध्ये तुम्ही बघू शकता तर जड असं भरीव तुम्हाला जाणवेल जर तुम्ही प्रेस केलं तर. आणि नंतर काही दिवसांनी मॅच्युरिटी नंतर तुम्हाला याच्यामध्ये छोटे छोटे वांगे आलेला दिसेल. नंतर ही वांगी जी आहे ती अशा प्रकारे पर्पल छोट्या वांग्यामध्ये कन्वर्ट होतात आणि काही दिवसानंतर हे जे सुकलेलं फूल आहे हे कम्प्लिटली गळून जातं आणि त्यानंतर 20 ते 30 दिवसामध्ये तुम्हाला मॅच्युअर्ड वांग्याचं फळ दिसेल. आमच्याकडील वांगी ही काटेरी वांगी आहे. काटेरी वांगी म्हणजे तर काय, तर तुम्ही बघू शकाल याच्यावरती देठावरती आहेत ना खूप सारे काटे आहेत आणि सेम तुम्ही जर याचे पानं पण बघसाल तर त्याच्यावरती तुम्हाला काटे दिसतील. आधी मला ही इन्फॉर्मेशन खूप छान वाटली. ओके. आपल्या व्ह्युअर्सला पण खूप उपयोगी पडेल जर त्यांना त्यांच्या बाल्कनीमध्ये असंच आपल्यासारखे जर झाडं लावायची असतील आणि स्वतःच्या झाडाची वांग्यांची भाजी खायची असेल तर. हो अगदी बरोबर. तू काही टिप्स दे ना आपल्या व्ह्युअर्सला. ओके, तर माझ्याकडे तशा काही टिप्स आहेत. त्यातली पहिली टिप म्हणजे वांग्याच्या खालच्या भागाला जी पाने येतात ना त्या पानांचं फ्लॉवर आणि फ्रुटिंगमध्ये मोस्टली कन्व्हर्जन होत नाही आणि त्यामुळे जी न्यूट्रिशन बाकीच्या पार्टला मिळणार असते ती न्यूट्रिशन पुरेसं तेवढं मिळत नाही. तर त्यामुळे आपण काय करू शकता की ही जी पानं आहेत ना ती तुम्ही अशा प्रकारे कटर घेऊन याला तोडू शकतात जेणेकरून न्यूट्रिशन बाकीच्या वरच्या पार्टला मिळेल आणि तुम्हाला जास्त फ्लॉवरिंग आणि फ्रुटिंग मिळेल. टिप नंबर 2, जर तुमच्या झाडांना खूप सारे फळं येत नसतील फुलं आल्यानंतर पण तर तुम्ही हँड पॉलिनेशनचा यूज करू शकता. अशा प्रकारे तुम्ही झाडाला शेक करायचं जेणेकरून पॉलिनेशनला हेल्प होईल. टिप नंबर 3, वांगी कशी तोडायची हे मी तुम्हाला सांगेल जेणेकरून तुमचं झाड हे निरोगी राहील. तर वांगे तोडायसाठी तुम्ही अशा प्रकारे कटर यूज करू शकता. त्यानंतर वांग्याचं झाडाचं तुम्ही जर स्टेम बघितलं तर तिथे तुम्हाला एक सेंटरला खून दिसेल जी वरच्या पार्टला आणि खालच्या पार्टला वेगळी करते. तर एक्झॅक्ट त्या खूनपासून तुम्ही वांग्याचं जे फळ आहे ते तोडू शकता अशा प्रकारे. तर याचं महत्त्व काय, जर तुम्ही हाताने फळ देठापासून तोडलं तर झाडाला जखम व्हायची चान्सेस राहते आणि त्या जखमेमुळे झाडाला फंगस होण्याची चान्सेस राहते. तर हे तुम्ही अवॉइड करायचे असेल तर अशा प्रकारे कटरचा तुम्ही वापर करू शकता आणि मी सांगितल्याप्रमाणे जी सेंटरला खून असते तिथून कट करायचं.